शुक्ला नावाच्या सरकारी अधिकाऱ्याने शेजारच्यांच्या मदतीसाठी आलेल्या मराठी कुटुंबाला मारहाण केली। अखिलेश शुक्लाने सरकारी नोकरीचा धाक दाखवत मराठी भाषेविषयी द्वेषपूर्ण वक्तव्याने अरेरावी केली। यानंतर बाहेरच्या गुंडांना इमारतीमध्ये बोलवून शुक्लाने मराठी कुटुंबातील लोकांना लोखंडी रॉड, पाईप आणि काठ्यांनी मारहाण केली। या घटनेनंतर मराठी भाषिकांकडून तीव्र निषेध नोंदवण्यात येत आहे। यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या प्रकरणावरून भाष्य केलं असून महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्रद्रोही गुप्त राहत असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलं। यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की कल्याणमध्ये जे घडलं त्यावर तिथले खासदार आमदार हे व्यक्त होत नाहीत, कारण त्यांना माहित आहे की मराठी जनतेला थोडीफार आमिष दाखवलं की हे आम्हाला मतदान करतील आणि मग अशी घटना घडली की सर्वांना मनसेचे दरवाजे ठोठावेसे वाटतात, कारण तेव्हा खात्री असते की इतर पक्ष तुमच्या मदतीला धावून येणार नाहीत। मात्र मतदानाच्या वेळेला मात्र हाच मराठी माणूस इतर पक्षांचा दरवाजा ठोठावून निघून जातो, असं म्हणत राज ठाकरे यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याचं दिसून आलं।